पोलिसांनी अटक करू नये आणि अब्रू जाऊ नये या भीतीने वाल्मिक कराड शरण आल्याची टीका भाजप आमदार सुरेश धस यांनी केली। त्यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक यांनी। सध्या आपल्या सोबत आहेत। सर्वात मोठी बातमी येते वाल्मिक कराडने शरणागती पत्करलेली आहे। पहिली प्रतिक्रिया काय आणि वाल्मिक कराडच्या बाजूने जे बोललं जातंय की राजकीय सूड या संपूर्ण प्रकरणात उगवला जातोय, तथ्य काय आहे? कशाला कोण राजकीय सूड उगावेल? तर सुरुवातीला प्रथमतः राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री माननीय आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं मी मनापासून आभार मानतो की त्यांनी घेतलेल्या स्टेप्समुळेच त्याच्या स्वतःच्या गर्दन म्हणजे गळ्यापर्यंत ज्यावेळेस फास आवळला त्यावेळेस ते स्वतःहून सरेंडर झाले। फार काही खुशीने सरेंडर झालेले नाहीत। पोलीस जवळपास त्यांच्यापर्यंत पोहोचली होती, त्यांना उचलणारच होती, परंतु मग झाकायचं आपलं आबरू जायचे नको, उचलून नेलं म्हणून त्यांनी हा कांगावा केला आणि त्यांचा राजीनामा घ्यायचा का असंच ठेवायचा का बिन खात्याचा मंत्री ठेवा हा संपूर्ण अधिकार अजितदादांचा आहे। आमच्या साहेबांचा काही संबंध येत नाही। पण बीडची इतकी भीषण परिस्थिती या निमित्ताने समोर आली, मग राख असेल किंवा वाळू माफिया असतील, त्यासोबतच इतर गुन्हेगारीकरण असेल, जमीन हडपणे, मोक्याच्या जमिनी हडपणे, हे सगळे प्रकार सगळं रोखायचं असेल तर बीडचं पालकमंत्रीपद माननीय सीएम साहेबांनी स्वीकारावं। पोलीस त्यांच्यापर्यंत पोहोचतच होते त्यापूर्वीच वाल्मिक कराडने शरणागती पत्करली आणि या ठिकाणी एक नाट्य रचण्यात आलं, अशा पद्धतीची प्रतिक्रिया ही आता सुरेश धस यांच्याकडून समोर येते आहे। मनश्री पाठक, झी 24 तास, मुंबई।